श्रीकृष्ण कधी असत्य बोलला नाही असं तो म्हणतो बरं का, की मी कधी असत्य बोललो नाही, हेच मुळात खोटं आहे म्हणत तो जे म्हणतो. की श्रीकृष्ण एकदा झोपलेला होता आणि तो झोपलेला असताना तिथं पहिल्यांदा दुर्योधन आला. या महाभारताच्या आधी दुर्योधन आला तिथं आणि दुर्योधनाने पाहिलं की श्रीकृष्ण झोपलेला आहे, बाबा कोणीच नाही इथं, म्हणून तो त्याच्या मस्तकाच्या इथं जाऊन बसला वाट बघत की कधी उठतोय श्रीकृष्ण. थोड्या वेळाने अर्जुन आला तिथं आणि तिथं त्याने दुर्योधनाला पाहिल्याच्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाच्या पायाशी बसला. आता हे सगळे येत आहेत आणि काही करतायत हे काही कृष्णाला माहीत नाही, काय त्याला सगळं कळलेलं असणार. पण कृष्ण उठला झोपेतनं आणि उठल्याच्या नंतर दुर्योधनाला तो अर्जुनाला पाहिलं त्यांनी पहिल्यांदा आणि म्हणाला, अर्जुना अरे तुला काय पाहिजे, कशासाठी आल्यास माझ्याकडे. दुर्योधन म्हणाला, अर्जुन बिर्जुन नाही, मी पहिल्यांदा आलो इथं सगळ्या. तो म्हणाला, अरे दुर्योधना ठीक आहे तू पहिल्यांदा आला आहेस, परंतु मी झोपेतनं उठल्यावर अर्जुनाला पहिल्यांदा पाहिलेला आहे, त्यामुळं त्याच्याकडं अधिकार आहे, तो लहान आहे तुझ्यापेक्षा. आणि मग दुर्योधन म्हणाला की अरे भगवंता, ह्या युद्धात तू जे काही आम्हाला देणार आहेस दोघांना ते सारखं काय असेल ते विभागून दे. तो म्हणाला देतो. म्हणून तो दुर्योधन आणखी अर्जुनाला म्हणाला की एका बाजूला निशस्त्र मी आणि दुसऱ्या बाजूला माझी यादव सेना, काय निवडायचं ते निवडा. अर्जुन म्हणाला, भगवंता तू आमच्या बाजूला आहे. दुर्योधनाला आनंद झाला, बरं झालं एकटा माणूस काय करणार नाही, तर आपण आपली सगळी यादवांची सेना घेऊन लढू. पुढं काय झालं सगळ्यांना माहिती आहे, ते काही सगळं सांगत नाही. पण हे दोघं येऊन बसतायत तिथं आणि ह्याला काय झोप लागते का श्रीकृष्णाला तिथं, त्याला माहिती होतं सगळं.